इयत्ता 7वी मधल्या सर्व विद्यार्थ्यांचं पुन्हा एकदा स्वागत। तर लास्ट तासामध्ये आपण शिकत होतो की एचसीएफ कसा काढावा। त्याचे अनेक एग्जांपल सुद्धा तुम्ही सोडवले असतील। त्यानंतर तुम्हाला मी प्रॅक्टिस सेट नंबर 12 हा सोडवायला सांगितलेला होता। आपल्याला अजून एक गोष्ट बघायची आहे। एचसीएफ काढण्याची एक वेगळी पद्धत आहे, द डिव्हिजन मेथड for finding the HCF, division method. Now we want to study this given example in the book on page number 19. Find the HCF of 144 and 252. How to calculate the HCF of these two numbers? First of all, here they are given the steps. कोणत्या पद्धतीनं स्टेप बाय स्टेप कसे सोडवावं याबद्दलची माहिती या ठिकाणी दिलेली आहे। डिवाइड द बिगर नंबर बाय द स्मॉलर वन। तर यामध्ये बिगर नंबर आहे 252 आणि स्मॉलर आहे 144। तर 252 ला 144 ने भागायचं आहे, डिवाइड करायचं आहे। देयरफॉर 252 डिवाइडेड बाय 144, दिस इज ए डिव्हायजर, दिस इज ए डिव्हायजर। आणि इथे ही बाकी येते, रिमाइंडर असं आपण त्याला म्हणतो, बरोबर आहे का। डिवाइड द बिगर नंबर बाय द स्मॉलर वन, बिगर नंबर बाय द स्मॉलर वन। डिवाइड द प्रिव्हियस डिव्हायजर बाय द रिमाइंडर इन दिस डिव्हिजन। आता आपण भाग बसूया। 144 1चा भाग बसतो, 144 एके 144। आता यांची वजाबाकी केल्यानंतर बाकी किती राहते, 108, 108। नाउ व्हॉट इज द सेकंड स्टेप, डिवाइड द प्रिव्हियस डिव्हायजर। प्रिव्हियस डिव्हायजर म्हणजे हा प्रिव्हियस डिव्हायजर आहे, 144 इज द प्रिव्हियस डिव्हायजर। प्रिव्हियस डिव्हायजर बाय द रिमाइंडर इन दिस डिव्हिजन। रिमाइंडर किती आहे, 108। या प्रिव्हियस डिव्हायजरला या रिमाइंडरनं भागायचं। देयरफॉर 144 डिवाइडेड बाय 108। आता इथं देखील 1चा भाग बसतो, 108 एके 108। 144 minus 108 that is equal to 36. Now the next step, इथं या रिमाइंडरनं प्रिव्हियस divide the divisor of step 2, divisor of step 2 which is divisor of step 2 108. This is a divisor of step 2. यानं कुणाला भागायचं आहे, द रिमाइंडर, याला रिमाइंडरनं भागायचं आहे। म्हणून मी या ठिकाणी 108 असं लिहिलं आणि मग त्याला मी या रिमाइंडरनं भागतो, 36 ने भागतो। भाग कितीचा बसतो बघा, 36 त्रिक 108 आणि मग याच्यातून ही वजा झाल्यानंतर बाकी राहते 0, बरोबर आहे का। आणि मग इथं लास्ट स्टेपला कंटिन्यूअस लाईक दिस टिल द रिमाइंडर बिकम्स 0 रिमाइंडर, बाकी 0 येईपर्यंत हा भागाकार चालू ठेवायचा। द डिव्हायजर इन द डिव्हिजन इन विच द रिमाइंडर इज 0। या ठिकाणी जो भागाकार आहे केल्यानंतर जेव्हा बाकी 0 येते तेव्हा जो डिव्हायजर असतो तो त्याचा एचसीएफ आहे। द डिव्हायजर इन द डिव्हिजन इन विच द रिमाइंडर इज 0 इज द एचसीएफ ऑफ द गिवन नंबर्स। या ठिकाणी 36 इज द रिमाइंडर इन दिस स्टेप, रिमाइंडर इन दिस स्टेप, and this is 36 is a divisor of last step, and therefore 36 is HCF of the given number. Okay, and therefore the HCF of 144 and 252 that is equal to is 36. This is HCF. 36 is a HCF. Now just like this example, we will calculate or solve the another example. Reduce 209 divided by 247 to its simplest form. ही जी संख्या दिलेली आहे ही सिम्पलेस्ट फॉर्म मध्ये कन्वर्ट करायची आहे। इथे जी संख्या दिली ना 209
upon 247. Reduce this number in its simplest form. To reduce the number to its simplest form, we will find the common factors of 209 and 247. Let us find their SCF. आता पहिल्यांदा आपल्याला या ठिकाणी SCF काढावा लागेल. ठीक आहे. SCF आपण कसा काढतो बरं? तर मोठ्या संख्येला लहान संख्येने भागतो. This is a bigger number 247 and this is a smaller one. Okay, this is a divisor. मग आपण जेव्हा भागाकार करतो तेव्हा कितीचा भाग बसला? 1चा. 209 एके 209 यांची वजाबाकी केली. या ठिकाणी रिमाइंडर राहिला 38. आता ह्या रिमाइंडरनं या प्रिव्हियसच्या डिव्हायझरला भागायचं, म्हणजे 209ला भागायचं. बघा बरं, बाकीचं बसतो 38 × 5 38 5 190. बरोबर आहे का? यांची वजाबाकी करा. रिमाइंडर राहिला 19. आता ह्या रिमाइंडरनं प्रिव्हियसच्या डिव्हायझरला भागायचं, म्हणजे 38ला भागायचं. 19 भागिले 38, 19 दोन्ही 38. 2चा भाग या ठिकाणी बसला. 38 - 38 दॅट इज इक्वल टू 0. मग या लास्ट जे कॅल्क्युलेशन आपण केलं त्याच्यामध्ये जो डिव्हायझर आहे तर याच्यामधला डिव्हायझर कोणता? तर 19 इज द डिव्हायझर आणि मग तोच आहे त्यांचा SCF. तोच त्यांचा SCF आहे. आता आपल्याला काय करायचं आहे? सिम्पलेस्ट फॉर्म करायचा आहे. म्हणजे 19 हा त्याचा SCF आहे. म्हणजे अशी ही मोठ्यात मोठी संख्या आहे की ज्या संख्येनं या दोनही संख्येला भाग जातो. 209ला आणि 247 या दोन्ही संख्येना 19नी भाग जातो. अशी ही मोठ्यात मोठी संख्या आहे. म्हणून आपण बघूया 209 डिवायडेड बाय 19 अपॉन 247 डिवायडेड बाय 19. भागाकार किती येतो? दॅट इज इक्वल टू 11 आणि हा जो भागाकार आहे तो येतो 13. दिस इज ए सिम्पलेस्ट फॉर्म. 11 upon 13 is a simplest form of the number 209 divided by 247. ठीक आहे. तर अशा प्रकारची जी एक्झाम्पल्स आहेत हे अशा प्रकारचे एक्झाम्पल या ठिकाणी दिलेले आहेत प्रॅक्टिस सेट 12 मध्ये सेकंड. तुम्हाला ही सोडवायची आहेत. तर यामध्ये 275 अपॉन 527. तर तुम्ही काय कराल? तर 525 याला तुम्ही कितीने भागाल? 275नी भागायचं. मोठ्या संख्येला लहान संख्येने भागायचं. ठीक आहे. आणि मग मगाशी आपण जे बघितलं ना स्टेप बाय स्टेप अशा प्रकारची कृती तुम्हाला या ठिकाणी करायची आहे. Now the next part, that is least common multiple, ज्याला आपण LCM असं म्हणतो. The least common multiple of the given numbers is the smallest number that is divisible by each of the given number. अशी लहानात लहान संख्या शोधून काढायची की ज्या संख्येला ह्या दिलेल्या दोनही संख्येनं निशेष भाग जातो. अशी संख्या शोधायची आहे ज्याला आपण LCM असं म्हणतो. राईट द टेबल्स ऑफ द गिव्हन नंबर्स अँड फाइंड देअर LCM. त्यांचे टेबल्स लिहायचे आहेत आणि मग त्याच्यावरून LCM काढायचा. हे कसं काढायचं आपण बघूया. तर याच्यामध्ये आपण एक एक्झाम्पल सेकंड एक्झाम्पल आपण बघू की सेकंड एक्झाम्पलमध्ये याचे टेबल कसे लिहायचे आणि त्याचं टेबल लिहिल्यानंतर त्याच्यावरून LCM कसा काढायचा. Here I written a tables of 8 and 12. You see here 8 and 12. Table of 8. 8 into 1, 8 ones are 8, 8 twos are 16, 8 threes are 24. This is a table of 8 and this is a table of 12. 12 ones are 12, 12 twos are 24, 12 threes are 36, just like that. हा 12चा टेबल आपण लिहिलेला आहे.
आता याच्या पुढे काय करायचं आहे, विच आर द कॉमन मल्टिपल्स ऑफ 8 and 12. कॉमन multiples of 8 and 12 are, which are those? बघा बरं कॉमन मल्टिपल कुठले कुठले आहेत. या 24 and 24. This is the first common multiple. Then afterwards 48 and 48. This is second. Afterwards 72 and 72. This is third. Okay, that means 24, 48 and 72. These are common multiples of 8 and 12. And now tell me which is the smallest among them. हे सर्वातला लहान कुठला? The smallest among them is, which is smallest one, that is a 24, is 24, and therefore LCM of 8 and 12 is 24. हा त्याचा LCM आहे. म्हणजे 24 ही अशी लहानात लहान संख्या आहे की ज्या संख्येला 8 आणि 12 या दोनही संख्येनं निशेष भाग जातो. Therefore the LCM of 8 and 12 is 24. ठीक आहे. या ठिकाणी 3 कॉमन मल्टिपल्स आहेत, 24, 48 आणि 72. 24, 48 आणि 72. परंतु याच्यामध्ये सगळ्यात लहान कोण आहे? 24 आहे. या तिन्हीमध्ये लहान 24 आहे आणि म्हणून त्याचा हा LCM आहे. ठीक आहे. LCM इज 24. Now we want to calculate the LCM by using the another method, that is find the LCM of 60 and 48. 60 and 48. आपल्याला काय करायचं आहे? 60 आणि 48 याचा LCM काढायचा आहे. मग पहिल्यांदा पहिली स्टेप कुठली करायची आहे बघा. लेट अस फाइंड द प्राइम फॅक्टर्स ऑफ ईच नंबर. प्राइम फॅक्टर्स काढायचे. 60 चे प्राइम फॅक्टर्स कुठले आहेत बघा. 2 × 2 × 3 × 5. समजलं का? 2 × 4, 4 × 3 12 आणि 12 × 5 60. these are the prime factors. तुम्ही असे ही प्राइम फॅक्टर्स कसे काढावेत हे तुम्ही मागच्या भागामध्ये बघितलेले आहेत. 60 चे प्राइम फॅक्टर्स कसे काढायचे? तर 2 × 30 that is 60. 15 2 30, 15 2 30. त्यानंतर 3 5 15. त्यानंतर 5 1 5. 2 × 2 × 3 × 5. just like that. 2 × 2 × 3 × 5. ठीक आहे. इथे जसे फॅक्टर्स तुम्ही पाडले ना ती फॅक्टर इथे लिहिलेली आहे. नाउ द प्राइम फॅक्टर्स ऑफ 48 that is equal to 2 × 2 × 2 × 2 × 3. Now let us consider each prime number in this multiplication. मल्टिप्लिकेशनच्या फॉर्ममध्ये हे प्राइम फॅक्टर्स लिहिले. आता आपल्याला बघायचं आहे 2 occurs a maximum of 4 times. 2 हे जास्तीत जास्त किती वेळा आलेला आहे या फॅक्टरमध्ये? इथं 2 हे फक्त 2 वेळाच आलेला आहे आणि इथं 2 हे 4 वेळा आलेला आहे. बरोबर आहे का? 48 च्या फॅक्टरमध्ये 4 वेळा आलेला आहे. म्हणून मी जास्तीत जास्त किती वेळा ते घ्यायचं. 2 occurs a maximum of 4 times. बघा बरं 2 हे 4 टाइम्स आलेलं आहे. मॅक्झिमम 4 टाइम्स. हियर 1 2 3 and 4. 3 occurs only once. 3 हे फक्त एकदा झालेलं आहे. इथं घ्या किंवा इथं घ्या, फक्त एकदा झालेलं आहे. आणि 5 occurs 5 तरी किती वेळा आले बघा. इथं एक वेळच आहे.
इथं नाही, म्हणजे 5 हे फक्त एकदाच आलेलं आहे, म्हणून 3 ऑकर्स ओनली वन्स अँड 5 ऑकर्स ओनली वन्स. आणि मग एलसीएम कसा काढायचा? एलसीएम इज इक्वल टू 2 ऑकर्स मॅक्झिमम ऑफ 4 टाइम्स, देअरफॉर आय टेकन 2 इन 4 टाइम्स 1 2 3 4 4 टाइम्स 2. 3 ऑकर्स मॅक्झिमम 3 ऑकर्स ओनली वन्स, देअरफॉर 3 आय टेकन 3 ओनली वन्स. 5 ऑकर्स ओनली वन्स, म्हणून 5 हे एकदाच घेतलं. ठीक आहे, म्हणजे 2 हे 4 वेळा आलेलं आहे मॅक्झिमम, म्हणून 4 वेळा. 3 हे एकदाच आहे, 5 हे एकदाच आहे, म्हणून 3 आणि 5. सर्वांचा गुणाकार करा, तो गुणाकार येतो 240. 240. ठीक आहे, दिस इज ए एलसीएम ऑफ 68 and 40, 60 and 48. एलसीएम ऑफ 60 and 48. तर अशा प्रकारे तुम्हाला हे एक्झाम्पल सोडवता येतं. इथं बघा बरं, फाइंड द एलसीएम ऑफ 18, 30 and 50. फर्स्ट ऑफ ऑल यू मेक ए प्राइम फॅक्टर्स ऑफ 18, that is 2 into 3 into 3. Prime factors of 30, 2 into 3 into 5. Prime factors of 50, 2 into 5 into 5. These are prime factors. Now 2, 3, 5 are the prime factors that occurs in the multiplication above. हे 3 prime factors याच्यामध्ये आहेत. In the products above, the number 2 occurs a maximum of. 2 हे मॅक्झिमम किती वेळा आले रे? बघून सांगा मला. 2 ऑकर्स मॅक्झिमम इथे एकदाच आहे, इथं एकदाच आहे आणि इथं पण एकदाच आहे. मॅक्झिमम आपण काय लिहू इथं? 2 ऑकर्स मॅक्झिमम ऑफ 1 टाइम. 3 ऑकर्स ए मॅक्झिमम ऑफ 3 किती वेळा आहे मॅक्झिमम? 1 टाइम. आणि 5 ऑकर्स सॉरी आपण इथलं आपली चूक झाली. 3 हे मॅक्झिमम किती वेळा आलेलं आहे? 2 टाइम्स आहे. बघा बरं इथं 2 टाइम्स आहे, म्हणून इथं काय लिहावं लागेल? मॅक्झिमम ऑफ 2 टाइम्स अँड 5 ऑकर्स मॅक्झिमम ऑफ 2 टाइम्स अँड देअरफॉर आय रिटर्न हिअर 2. आता 2 हे एकदाच आहे, म्हणून 2 एकदाच घेतले आपण. 3 ऑकर्स मॅक्झिमम ऑफ 2 टाइम्स, देअरफॉर 3 into 3. 5 ऑकर्स 2 टाइम्स, देअरफॉर 5 into 5. and make a product of all these numbers, that is equal to 450, and this 450 is a LCM of 18, 30 and 50. The LCM of 18, 30 and 50 is 450. तर अशा प्रकारे तुम्हाला ही एक्झाम्पल्स या ठिकाणी सोडवता येतील. विद्यार्थी मित्रांनो, मी आत्ता जी तुम्हाला मेथड सांगितलेली आहे, जी मेथड सांगितली ना, त्या मेथडचा वापर करून तुम्हाला एक्झाम्पल सोडवता येतील. ऑन पेज नंबर 21, प्रॅक्टिस सेट नंबर 13. त्यामध्ये हे जे पहिलं आहे एक्झाम्पल, फाइंड द एलसीएम. तर ही जी एक्झाम्पल्स आहेत, ही एक्झाम्पल्स तुम्ही सोडवायची आहेत. ठीक आहे. आणि मग अजून याच्या एलसीएम काढण्याच्या अजून काही पद्धती आहेत, त्या पद्धती आपल्याला बघायच्या आहेत. मग एकाच वेळी एलसीएम आणि एचसीएफ कसा काढावा, ही जी पद्धत आहे ती आपल्याला अजून पुढच्या तासाला बघायची आहे. तोपर्यंत तुम्ही हा जो प्रॅक्टिस सेट आहे त्याचा हा पहिला जो भाग आहे तुम्हाला सोडवायचा आहे. आणि काही शंका असतील तर तुम्ही मला संपर्क करू शकता, तुम्ही कॉल करू शकता. ठीक आहे. ओके.